स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आज आहे संडे, एकदम फ्रेशफुल संडे माझा सुरू झालेला आहे आणि आज मी मस्त छान उशिरा उठलेली आहे. 9-9:30 वाजता उठलेली आहे आणि आता वाजलेले आहेत 11. तर माझं सगळं काही देवाचं म्हणून झालेलं आहे, अंघोळ करून झालेली आहे, सगळं झालेलं आहे. तर आजचं माझं मेन मिशन आहे ते म्हणजे ना, बरेच दिवस फ्रीज खराब झालेला आहे आणि तो फ्रीज मला क्लीन करायचा आहे. तर म्हटलं चला आज मी तुम्हाला माझा फ्रीज कसा आहे आणि मी तो कसा क्लीन करते हे दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, इथे हॉलमध्ये मी एक टॉवेल अंथरलेला आहे आणि फ्रीजमध्ये ज्या ज्या काही वस्तू होते, डबे होते, औषधांच्या बॉटल्स होत्या, त्या सगळ्या इथे मांडून ठेवलेल्या आहेत. आणि हा आहे माझा फ्रीजर पार्ट. फ्रीजमधला माझा सिंगल डोअर फ्रीज आहे. तर बघा किती घाण झालेला आहे, खूप काही धूळ आणि खरकट आतमध्ये आहेत. तर फ्रीज ना हा नेहमी 1-2 महिन्याने तरी क्लीन करायला हवा, पण मला जवळजवळ 4 ते 5 महिने झाले की मला माझ्या फ्रीजकडे अजिबात लक्ष देता आलं नाही आहे. तर आज संडे होता, तर म्हटलं चला आज काही झालं तरी हा फ्रीज क्लीन करायचा आहे. आणि बघा काय अवस्था झालेली आहे माझ्या फ्रीजची. तर ह्याच्यातले जे पण काही पार्टिशन्स होते, जे पण काही कंपार्टमेंट्स होते ना, ते मी वॉशरूममध्ये सेपरेटली ठेवलेले आहेत, जेणेकरून हा फ्रीज प्रॉपर क्लीन झाल्यानंतर ना मी ते जे पण काही कंपार्टमेंट्स आहेत तर ते ना प्रॉपर वॉश करून मी नितळत ठेवणार आहे आणि मग पुसून ते या फ्रीजला लावणार आहे. तर सध्या मी काय सुरुवात केलेली आहे, तर जी पण काही वरचेवर जी पण घाण होती, धूळ होती ना, ती एका किचनच्या कपड्याने ना मी प्रॉपर सगळी काढून घेतली, जेणेकरून 50% काम आपलं तिकडे कमी होईल. आणि हा फ्रीज मी किचनमध्येच ठेवत असल्यामुळे ना ती सगळी घाण मग किचनमध्ये पडेल. अशा पद्धतीने ना जे पण काही वरती जे पडलं होतं, जे कपड्याने व्यवस्थितरित्या काढून टाकता येईल, नॉर्मली क्लीन करता येईल. तर अशा पद्धतीने ना मी सगळी जी पण घाण होती कानाकोपऱ्यात, जी माझ्या डोळ्यांना अगदी व्यवस्थितपणे दिसत होती ना, ती सगळी घाण मी अशी कपड्याने काढून टाकत होती. कारण फ्रीज क्लीन करायचं म्हटले ना, तर मला आज डीप क्लीन करायचं होतं. पण आधी मी काय केलं, जे जे समोर दिसतंय ते सगळं मी अगदी अलगद काढता येईल, कपड्याने काढता येईल अशा पद्धतीने मी काढून घेत होती. ज्यामुळे काय होईल, सगळी जी पण काही वरची डस्ट आहे, धूळ आहे, जी पण घाण आहे ती जमिनीवर पडेल आणि प्रॉपर तो फ्रीज क्लीन होईल. आणि ना हा फ्रीज माझ्या किचनमध्ये असल्यामुळे ना, किचनमध्ये अजिबात जागा नाही आहे प्रॉपर क्लीन करण्यासाठी. त्यामुळे असं सगळं मी आधी काढून घेतलं आणि मग नंतर तो फ्रीज मी हॉलमध्ये शिफ्ट केला आणि प्रॉपर त्याचं मी डीप क्लिनिंग केलं. तर हे बघा, हा माझा फ्रीजचा फ्रीजरचा पार्ट आहे. तर ना मी एक सजेशन देईन की ना, सिंगल डोअर फ्रीजर असेल ना, तर फ्रीजर एक आतमध्येच असतो, तर असा फ्रीज कधीही घेऊ नये. खूप म्हणजे नुकसान आहे, तोटा आहे त्याच्यामध्ये. प्रॉपर टेम्परेचर मेंटेन होत नाही याच्यामध्ये. तर मी आता बघेन हा फ्रीज मी चेंज करेन, तेव्हा तुम्हाला नक्की सांगेन की मी कोणता फ्रीज घेणार आहे. तर हा आहे फ्रीजचा डोअर. तर तिकडे जो काही रब्बरचा पार्ट असतो ना, जिथे आपला डोअर क्लोज होतो, ओपन होतो, तर तिकडे ना खूप काही डस्ट जमा झालेली, अगदी चिकट, चामट अशी डस्ट तिकडे जमा झालेली आहे. तर मी काय केलं ना, तिकडे ना थोडंसं कोलिन स्प्रे केलं. तर कोलिन ना हे बेस्ट प्रोडक्ट आहे, बेस्ट लिक्विड आहे. तर त्याच्याने ना खूप छान क्लीन होतं. आणि मी असा एक यूज केलेला ब्रश घेतलेला आणि 5 मिनटं ते कोलिन मी स्प्रे करून ठेवलेलं आणि त्याच्यानंतर ना त्या ब्रशने ना हळूहळू ते घासलं, तर बघा कशी डस्ट त्याच्यातून व्यवस्थितपणे निघते आहे. आणि खूप व्यवस्थितपणे कोलिन जर आपण स्प्रे केलं ना, तर अगदी चिकटमधली चिकट धूळ असेल, डस्ट असेल, ती व्यवस्थित प्रॉपर क्लीन होते. तर तुम्हाला समोर दिसत असेल की मी अजिबात जोर लावत नाही आहे त्या ब्रशने. अगदी अलगद मी ती फक्त जी डस्ट आहे ना ती घासते आहे आणि ती व्यवस्थितपणे निघते आहे. तर बघा किती काळं झालं आहे. आणि जिथे जिथे असं काळं होतं ना, तिथे तिथे मी अख्ख्या फ्रीजमध्ये ना ते कोलिन स्प्रे केलं होतं आणि त्या कोलिनचा कुठेही वास येत नाही. प्रॉपर पूर्ण फ्रीज क्लीन झाल्यानंतर ना एक अर्धा तास ना फ्रीज आपण प्रॉपर ओपन ठेवायचा, जेणेकरून फ्रीजमधली जी पण काही हवा आहे, जो पण काही स्मेल आहे ना, तो प्रॉपर निघून जातो. आणि मग त्याच्यानंतर त्या फ्रीजमध्ये काही आपण भरण्या अगोदर, म्हणजे काही डबे असतील फ्रीजमध्ये, जे पण आपण काही ठेवत असू ना, ते ठेवण्याआधी ना फ्रीज अर्धा तास अगोदर चालू ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे पण काही आपल्याला ठेवायचं आहे ते ठेवायचं. तर त्याच्यानंतर ना मी एक सॉफ्ट टी शर्ट घेतला
आणि त्याच्याने हे सगळं पुसून काढलं. ब्रशने ना जिथे जिथे आपला हात पोहोचत नाही ना तिथे तिथे मी ब्रशने पूर्ण क्लीन केलं, घासून काढलं. तिथे मी अगोदरच कोलिन स्प्रे केलं होतं. जिथे पण अशी चिकट चामट धूळ असेल ना, अगदी आपण म्हणतो ना अगदी चेंगट असते, म्हणजे तिथे अगदी ऑइली झालेलं असतं. अशा ठिकाणी हे बघा, इथे जिथे जिथे मला दिसत होतं की तिथे आपला हात पोहोचणार नाही किंवा नुसतं पुसून ती चिकट धूळ जाणार नाही, अशा ठिकाणी मी कोलिन मारून ना व्यवस्थितपणे ब्रशने क्लीन केलं. आणि त्याच्यानंतर पूर्ण फ्रीजना मी एक सॉफ्ट टी शर्टने, जो माझा वापरातला टी शर्ट नव्हता, त्या टी शर्टने ना मी पूर्ण फ्रीज प्रॉपर पुसून घेतला. त्याच्यानंतर ओल्या टी शर्टने सुद्धा, ओल्या स्वच्छ कपड्याने सुद्धा पूर्ण फ्रीज मी पुसून घेतला. तर बघा, ब्रश हा एक प्रोडक्टसुद्धा इतका सुंदर आहे ना, की तो ब्रश कुठेही कानाकोपऱ्यामध्ये ना आपल्याला घासता येतो. जिथे आपलं बोटसुद्धा जात नाही, अगदी नखाने सुद्धा ते काम होत नाही ना, ते ब्रशने होतं. जिथे जिथे मला काळं ती धूळ दिसत होती आणि अशी ऑइली धूळ, चिकट धूळ दिसत होती ना, तिथे तिथे मी सगळीकडे व्यवस्थितपणे ब्रशने घासून घेतलं आणि कोलिन स्प्रे करून ना प्रॉपर पुसून घेतलं. तर कुठलंही काम करायचं ना, तर ते असं वरचेवर करण्यापेक्षा ना 3 ते 4 महिन्यातून एकदा फ्रीजचं ना डीप क्लिनिंग हे झालंच पाहिजे. आणि आपण असंही महिन्यातून, 1 महिन्यातून, 2 महिन्यातून एकदा फ्रीज वरचेवर तर साफ करत असतोच. पण यावेळी ना मला अगदी वरचेवर सुद्धा साफ करायला मिळालं नाही. त्यामुळे ना हे बघा, असं टी शर्टने नुसतं पुसून घेतलं ना, तर कसं अगदी व्यवस्थितपणे क्लीन होतंय. आणि हळूहळू माझा जो घाण झालेला फ्रीज होता ना, तो चकाचक व्हायला लागलेला. आणि माझ्या मनाला सुद्धा एक समाधान वाटत होतं, की चला, मी आज काहीतरी सुट्टीच्या दिवशी मेहनत करायला सुरुवात केलेली आहे, तर त्याचं काहीतरी मला फळ मिळतं आहे. तर हे बघा, आता फ्रीज माझा प्रॉपर क्लीन करून झाला. तर फ्रीजमध्ये जे पण काही डबे होते, कंपार्टमेंट्स होते, पार्टिशन्स होते, ते मी प्रॉपर वॉशरूममध्ये ना घासून घेतले, प्रॉपर नितळत ठेवले, त्यातलं पाणी गळू दिलं, प्रॉपर क्लीन करून घेतलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आहे ना, जिथे मी फ्रीज ठेवते ना, ती भिंतसुद्धा प्रॉपर चिकट झालेली. आणि खालची जी फरशी होती ना, तिथेसुद्धा पाणी साठवून साठवून ना, म्हणजे पाणी सांडतं ना, तर त्याच्यामुळे खालीसुद्धा खूप चिकट झालेलं. तर मी तिथेसुद्धा ना 5 मिनटं अगोदर ना पूर्ण त्या भिंतीवर कोलिन स्प्रे करून ठेवलेलं. तर त्या फ्रीजच्या बाजूला ना माझी एक मोठी ट्रॉली आहे, तर तीसुद्धा मी पुढे सरकवलेली. आणि ती फ्रीजची भिंत आणि ट्रॉलीची भिंत, अशी पूर्ण भिंत मी प्रॉपर कोलिन मारून ना एक 5-10 मिनिटांनी पुसून घेतली. तर ही बघा, ही माझी ही मोठी ट्रॉली आहे. तिथे मी ओव्हन ठेवते आणि हा जो प्लग दिसतोय ना, तो ओव्हनचा प्लग आहे. आणि बघा, किचनमध्ये किती पसारा झाला आहे. आणि आज म्हटलं तर एवढं मी काम काढलेलं आहे फ्रीजचं डीप क्लिनिंग. तर साधा मी वरण भाताचा कुकर लावलेला. तर हे बघा, आता इथे ना प्रॉपर मी पूर्ण भिंत क्लीन करून घेतलेली. जिथे मी फ्रीज ठेवणार ना, ती पूर्ण खालची फरशीसुद्धा मी प्रॉपर पुसून घेतलेली. कारण फ्रीज ना मी हॉलमध्ये जाऊन प्रॉपर डीप क्लीन केला, कारण किचनमध्ये तेवढी जागाच नाही आहे. तर हा बघा, हा ट्रॉलीच्या बाजूचा जो पोर्शन आहे, खाली फरशी दिसते, तर हा फ्रीजचा पार्ट आहे. तर आता इथे माझा फ्रीजवरचा आहे तो प्रॉपर क्लीन करून झालेला. आणि बघा, फ्रीजच्या खाली ना इथे ना माझ्याकडे कांदा बटाट्याची ट्रॉलीसुद्धा आहे. ही खूप जुनं मॉडेल आहे. तर ते सुद्धा ना मी, खाली खूप धूळ होती, तर ती सुद्धा ओल्या कपड्याने मी प्रॉपर पुसून घेतली. तर या फ्रीजमध्ये ना काही थंड होत नाही खाली. तर तिथे ना प्रॉपर कांदे बटाटे आपण म्हणजे व्यवस्थित निवडून, म्हणजे आपण जी वरची सालं वगैरे काढून इथे ठेवू शकतो, तर तशी मी ठेवत होती. त्यामुळे ती खालची ट्रॉलीसुद्धा, जो पार्ट होता तो सुद्धा घाण झालेला, तो सुद्धा मी क्लीन करून घेतला. तर ही बघा, ही आहे ती कांद्या बटाट्याची ट्रॉली जी फ्रीजच्या खाली होती. तर तीसुद्धा मी प्रॉपर वॉश करून पुसून त्या फ्रीजला मी लावून टाकली. तर अशा पद्धतीने प्रॉपर माझा जो फ्रीज आहे तो इथे क्लीन झालेला आहे. त्याच्यानंतर अर्धा तास हा फ्रीज मी ओपन ठेवलेला, जेणेकरून आतमध्ये काही स्मेल येत असेल, कोलिनचा म्हणा किंवा इतर कोणताही स्मेल, किंवा दमट वातावरण आहे ना, त्यामुळे कोणताही स्मेल येऊ शकतो. तर तो येऊ नये म्हणून मी अर्धा तास हा फ्रीज ओपन ठेवलेला. तर हे बघा, आता माझा फ्रीज आहे तो प्रॉपर क्लीन झालेला आहे. हा माझा फ्रीझरचा पार्ट आहे, सिंगल डोअर फ्रीज आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि इथे मी दुधाच्या पिशव्या, किंवा फ्रीजरचा खालचा छोटासा पार्ट आहे, जिथे आपण काही मी दुधाची पिशवी ठेवते, दह्याची पिशवी ठेवते. आणि हे बघा, हे सगळे मी कंपार्टमेंट्स इथे लावलेले आहेत. बाजूला आपण बॉटल्सचे कंपार्टमेंट्स, एक छोटे 2 कंपार्टमेंट्स. बघा, आता फ्रीज किती सुंदर आणि मस्त छान दिसतो आहे. खाली मी ट्रॉलीमध्ये काही निवडक माझ्याकडे भाज्या होत्या, त्या मी निवडून आतमध्ये बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत.
आणि बघा किती सुंदर दिसतोय. खूप मनाला समाधान वाटतंय की चला आज माझं एक महत्त्वाचं काम झालं. तर किचनचे कॉर्नर्स आणि काही कंपार्टमेंट्स, काही पार्ट मी अशा पद्धतीने क्लीन करते. अशा पद्धतीने ना किचनचा एखादा कॉर्नर किंवा एखादा पार्ट किंवा एखादं जे पण काही आपलं यूज करण्यातलं मशीन असेल ना, ते क्लीन झालं ना, की मनसुद्धा क्लीन होतं. मनालासुद्धा एक समाधान मिळतं. त्या पद्धतीने आज मला काहीतरी काम करण्याचं एक मनाला समाधान मिळालं. तर अशा प्रकारे याच नोटवर मी माझ्या या व्हिडिओचा एंड करते आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ बघून कोणाकोणाला वाटलं की आपला पण फ्रीज साफ करावा तर त्यांनी मला नक्की कमेंटमधून सांगा. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.